मंडळी औषध पुनवतनं वावरात गेलं का नाही की जे काय होतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जय शिवराय भावानं, तुमचं कडक ते धडक ते फडक ब्लॉग मध्ये दणदणीत. तर भावानं आज पाऊस नव्हता आणि वावराला घात पण होती, तर आजीला म्हणलं चला आज पिरून घ्यावं. आता पिरून म्हणजे सगळं नाही पिरलं, अर्धच पिरलंय, कारण काय अर्ध्याच्या पुढे काय घात नव्हती. म्हणलं आता काय घात येणार नाही लवकर, मग अर्ध पिरून घेतलेलं बरं. मागच्या वेळी पेरलेलं ना ते दुसऱ्या वावरातलं होतं आणि इकडे म्हणलं आता पेरायच्या आधी रुटरून घ्यावं, कारण की आधी नांगरलं त्यामुळे सगळे ढिकळे आणि गावात पडले. रुटरून झालं की ट्रॅक्टर गेला घरी आणि मी इथं आता काय मग कामं नाहीत काय नाही आणि पाभर यायला पण लय टाइम होता. मग म्हटलं आता काय करायचं, बसलो कॅनलमध्ये दगडी आणत. मग काय उचलतोय दगड टाकतोय पाण्यात, उचलतोय दगड टाकतोय पाण्यात, जवळजवळ अर्धा तास हीच चालू. मग झटपट पिरून बिरून घेतलं आणि म्हणलं आता औषध मारावं, म्हणजे परत काय गावात येणार. आता औषध मारायचं म्हणलं पंपाला पाणी नको का, मग आलो हिरीपाशी. झाली सुरुवात, उचल बादली टाक पाण्यात, वड खाचकन आणि घे पाणी. भावानं पंप मारायला मी पहिल्यांदा पंप मारत, कारण ह्याच्या आधी मी कधीच औषध मारलं नव्हतं. औषध मारायचं म्हणलं ना की कुणाला तरी बाहेरनं बोलवायला लागायचं. ह्यावेळेस म्हणलं आपण शिकून घेतलंच पाहिजे, नक्की बघितलं पाहिजे जमतंय का. मग काय उचलला पंपाने अडकावलं, तिकडे आजी लागली ओरडायला. मी काही लक्ष दिलं नाही आजीकडे, म्हणलं केल्याशिवाय होणार आहे का. बाकी भावांना आजचा ब्लॉग काय एवढा विशेष नव्हता, पण मला फक्त या व्हिडिओ मधनं तुम्हाला हेच दाखवायचं होतं की आमच्याकडे शेतीची प्रक्रिया कशी आहे. बाकी भावांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि जाता जाता आपल्या पेजला फॉलो करा, कारण की तुम्ही फॉलो करा, सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. आणि भेटू पुढच्या व्हिडिओत.